हॅलो, मी जान्हवी. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आणि आज मी एक साईड डिश दाखवणार आहे. ती एक महाराष्ट्रीयन साईड डिश आहे. त्याचं नाव आहे बटाट्याचे काप. आता हे बटाट्याचे काप हे झटपट होणारे आहेत, खूप टेस्टी लागतात आणि साहित्य कमी लागतं. त्याच्यामुळे आपण जर फोडणीचं वरण भात किंवा आमटी भात यांच्याबरोबर हे घेतले तर आपल्या जेवणाची जी चव आहे ती अधिकच वाढते. तर याच्यासाठी आता काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. याच्यासाठी मी 2 बटाटे घेतले आहे. त्याच्यानंतर जवळजवळ अर्धा कप रवा घेतला आहे. थोडंसं डाळीचं पीठ घेतलं आहे. याच्याऐवजी तुम्ही तांदूळाच्या पिठाचा पण वापर करू शकता. आणि मसाल्यांमध्ये म्हणाल तर आपण घालणार आहोत लाल तिखट, हळद, मीठ, हिंग, चाट मसाला, धने जिरे पूड. एवढ्या बेसिक मसाल्यांनी हे बटाट्याचे काप तयार होतात. ते लागतात खूपच टेस्टी. तर आता आपण वळूया कृतीकडे. सर्वप्रथम बटाटे सोलून घेतले. त्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यांचे काप करून घेतले. आता हे चिरताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की हे खूप पातळही आपल्याला चिरायचे नाही आहेत आणि खूप जाडही नाही. त्यानंतर त्यात सगळे मसाले घालून घेतले. त्याला छान मिक्स करून घेतलं आणि 5 मिनिटासाठी ते तसंच ठेवलं. तोपर्यंत बटाट्यांना जे आपण कोटिंग करणार आहोत त्याची तयारी केली. त्यामध्ये थोडा रवा, थोडं डाळीचं पीठ, उरलेले तेच मसाले आणि थोडीशी कसुरी मेथी घालून बटाट्यांना त्याच्यात छान कोट करून घेतलं. डाळीचं पीठ आणि रवा हे असं मिक्स केल्यामुळे ते कोटिंग खूप छान होतं बटाट्यांवर. त्यानंतर आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत. पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि हे सगळे बटाटे आलटून पालटून शॅलो फ्राय करून घेतले. असे हे बटाट्याचे काप मी माझ्या वहिनीकडे खाल्ले होते आणि ऋता वहिनी हे काप खूप छान करते. तिच्याकडे मी टेस्ट केले तेव्हा ते मला इतके आवडले की मी सुद्धा ते ट्राय केले. आता आलटून पालटून हे छान फ्राय केले तर साधारण 5 मिनिटात हे बटाट्याचे काप आपले तयार होतात. हे खूप क्रंची लागतात आणि टेस्टीसुद्धा. तर असे हे बटाट्याचे काप आज आपण बघितले. हे खूप टेस्टी लागतातच, शिवाय ते झटपट होणारे आहे. त्यामुळे साईड डिश म्हणून जर आमटी भात आपण खाणार असू तर त्याच्याबरोबर हे खूप छान लागतात. याचबरोबर वांग्याचे कापसुद्धा अशा प्रकारे करता येतात किंवा आजकाल रताळ्याचे कापसुद्धा अशा प्रकारे करतात. ते पण खूप छान लागतात. तर हे जर तुम्ही ट्राय करून बघितलं नसेल तर तुम्ही जरूर ते ट्राय करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका.